आपण या ठिकाणी बघू शकतो ज्यांनी कुस्ती मैदान घेतलंय असे राजू पेंजोळी, जे बॅनरवरती तुम्हाला फेटा घातलेले जे दिसत आहेत ते राजू पेंजोळी आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे कुस्ती मैदान संपन्न होत आहे। आणि संपूर्ण कुस्ती मैदान जे आहे ते NIS कुस्ती कोच किरण मोरे सर यांनी हे मैदान जोडलेलं आहे। मोरे सर, काय सांगाल या मैदानाबद्दल आणि राजू पेंजोळींबद्दल? राजू पेंजोळे असे माणूस आहे, कुस्तीसाठी काम करणारे आहेत। आणि दुसरी गोष्ट, त्या माणसातला इथला कुठलाही पॉलिटिक्सचा इश्यू नाही, कुठलाही नाही, नुकतं कुस्तीसाठी केलेला आहे। आज कमीत कमी 1.5 कोटी खर्च केलेला आहे। आज 25 लाखाची रॉक्स गाडी ती 1 नंबरच्या कुस्तीला ठेवल्या, 2 नंबरच्या कुस्तीला ट्रॅक्टर आहे, 10-15 बुलेट आहेत, बाकी गाड्या मुलींच्यासाठी कुस्ती ॲक्टिवा गाड्या आहेत। असा पहिलं हिंदुस्थानातलं मैदान आहे हे मैदान। म्हणजे ह्याच्या आधी झालं नाही कधी। दरवर्षीचं मैदान यांचं टॉपचंच असतं आणि सगळ्यात जास्त आनंदाची बाब एवढीच आहे, सगळ्यात जास्त कुस्त्या ह्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि कर्नाटकातल्या आहेत। या 2 राज्य जवळजवळ असल्यामुळे राजू पवारांनी जास्त करून भार महाराष्ट्र आणि कर्नाटकवर दिलेला आहे। राजू पवारांसारखा माणूस म्हणजे या कुस्तीसाठी काम करतोय, खरंच आम्ही भाग्यवान आहे त्यांच्या संपर्कात येऊन। वा मस्त राजूभाई, धन्यवाद। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की कशा प्रकारे राजूभाई पेंजोळी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि कर्नाटक राज्यातील पैलवानांच्या काटा लढती या मैदानावरती उद्या दुपारच्या सत्रामध्ये सुरू होणार आहेत। तरी या मैदानाला ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच या मैदानाला उपस्थित राहावं। धन्यवाद।